न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें। उल्हासनगर में एक दिल दहला देने वाली घटना घटी है। 3 साल की बच्ची का अधजला शव मिलने से हर तरफ आक्रोश फैल गया है। उल्हासनगर कैंप 3 KOT सेक्शन परिसर में रहने वाली 3 साल की बच्ची 18 तारीख को लापता हो गई थी। इसके बाद थाने में मामला दर्ज कराया गया। आज अलीशा का आंशिक रूप से जला हुआ शव उल्हासनगर कैंप 5 हिल लाइन पुलिस स्टेशन के पीछे एक गड्ढे में मिला। अलीशा का शव मिलने के बाद से कई सवाल उठ रहे हैं। 3 साल की बच्ची का आंशिक रूप से जला हुआ शव मिला उल्हासनगर 5 में हिल लाइन पुलिस स्टेशन के पीछे की घटना। बच्ची 4 दिन से लापता थी। इसके बाद आज हिल लाइन पुलिस स्टेशन के पीछे शव मिला। पुलिस उपायुक्त सचिन गोरे ने बताया कि अलीशा के शव को पुलिस ने कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। उल्हासनगर झोनमधील हिल लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो 18 तारखेला रात्री 23 वाजता दाखल आहे। त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं DB पथक, क्राइम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। सध्या जो मृतदेह आहे तो PM साठी आपण पाठवत आहोत। PM नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल। किती वर्षाची मुलगी होती सर आणि किती दिवस बेपत्ता होती ती? 2 दिवसांपासून ती बेपत्ता आहे। जवळपास 3.25 वर्षाची ती मुलगी आहे। अजून काय सर प्रायमा फेसी समोर आलंय का हत्या करण्यापूर्वी काही दुष्कृत्य वगैरे झालं होतं असं? काही प्रायमा फेसी अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे। पोलीस पुढील तपास करत आहोत। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते। काही इंजुरीज वगैरे काय आहेत का सर बॉडीवर? सध्या इन्क्वेस्ट बाकी आहे। इन्क्वेस्ट झाल्यानंतर तपासामधले ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येतील।